करू? ठीक आहे, ओके. आता कुणी बोलू नका. मागच्या वेळेला आपण पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल पण पाहिलंय आणि क्वांटम नंबर्स पण झाले. क्वांटम नंबर जमतं का तुम्हाला? ते 4 क्वांटम नंबरचे व्हॅल्यू कशा काढायच्या ते कळतं का नाही कळालं? जरा वाचून बघा व्यवस्थित. का आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ द्या. घ्यायचंय का? ठीक आहे. कोणतं सांगा? 17Cl घेतो. त्याचं कॉन्फिगरेशन कसं येतं बघा. KLMN 2 8 आणि 7. बरोबर आहे का? जुन्या पद्धतीनं K सिरीज मध्ये 2 इलेक्ट्रॉन, L सिरीज मध्ये 8, M सिरीज मध्ये 7. किंवा याची N ची किंमत त्यावेळेला आपण किती लिहितो? N = 1, N = 2, N = 3. कळालं का? N = 1 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 त्याचा K सेल असेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 त्याचा L सेल असेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 त्याचा M सेल असेल. आणि N सेलचा काही प्रश्न येत नाही. तर आता आपण काय करणार आहे? पहिला सेल N = 1 घेणार आहे. नीट आहे का? N = 1. N ची व्हॅल्यू 1 असताना L च्या व्हॅल्यू कशा काढायच्या? फ्रॉम 0 to n-1 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग हे 0 to 1-1 that is 0 to 0 म्हणजे एकच 0 येतो. L = 0. आता L ची किंमत 0 घेतली तर L ची किंमत 0 घेत असताना M च्या व्हॅल्यू कशा ठरवायच्या? -L2 + L इन्क्लुडिंग 0, -L2 + L with 0. म्हणजे M = काय आलं? -0 to +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे 0 आलं. M = 0. S S च्या फक्त पॉसिबल 2च व्हॅल्यू आहेत. एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरेल इलेक्ट्रॉन किंवा विरुद्ध दिशेने. तर पहिला इलेक्ट्रॉन हा नेहमी +½ पहिला इलेक्ट्रॉन +½ झाला की लगेच दुसरा इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिनने फिरतो. म्हणजे फक्त दुसऱ्या इलेक्ट्रॉनला काय असतं? सलग 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्यावेळेला काय? पहिला इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज असेल तर दुसरा लगेच अँटी क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज असताना N L M च्या किमती सारख्याच असतील, फक्त S मध्ये फरक असेल. म्हणून दुसरा इलेक्ट्रॉन N = 1, L = 0, M = 0, S = -½ आता इथं आपण काय केलं बघा? N = किती किंमत घेतली? N = किती आहे? 1. L ची किंमत 0 चा अर्थ कोणता सबसेल आहे? S. आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1s2. किंवा हेच असं लिहू शकता तुम्ही, एक सिंगल बॉक्स दाखवायचा S चा आणि त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत. पहिला इलेक्ट्रॉन +½ चा आहे म्हणून तो अपवर्ड डायरेक्शन न स्पिन अर्धा दाखवायचा असा, अर्धा म्हणून हे अर्धा दाखवायचा आणि डाऊनवर्ड डायरेक्शन न हा अर्धा दाखवायचा. झालं? म्हणजे हा K सेल इथं संपला. कळतं का बघा? तुमची जुनी लिंक लागते का? कळालं? नाही कळालं तर मला विचारा, आणखी सांगतो. त्याच्यानंतर आता हा K सेल संपला इथं. N = काय आता? 2. N ची किंमत 2 घेतली म्हणजे कोणता सेल आला? L सेल.
जे हा केस एल झाला हा एन सेल. आता एल ची किंमत 2 असताना एल च्या किमती कशा ठरवल्यात बघा. 0 to n-1. तुम्ही स्पेशल बॅचचे विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जरा ऐकत चला. तुम्ही स्पेशल म्हणजे क्रीम आहे लक्षात घ्या. तुम्ही क्रीम म्हणजे कसं दुधावरची साय असल्यासारखं आहे तुम्ही. त्यामुळे तुम्ही मला उत्तर पटपट दिली पाहिजे. आणि तुम्ही हुशार मुलांना जास्त शिकवायला लागत नसतं खरं तर. बरोबर आहे की नाही मी काय बोलतोय ते. तर L is equal to 0 to n-1. तर L ची किंमत मग काय येणार 0 to अरे हे अगोदर बोला ना स्टेप बाय स्टेप बोला. 2-1 ज्याला कळत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे किती आलं 0 आणि 1. आता ह्या L च्या दोन पॉसिबल किमती झाल्या. तर या L च्या किमती दोन ज्या झाल्यात का नाही त्यातल्या परत L ची पहिल्यांदा 0 घ्यायची आणि त्याच्या S च्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या. परत L ची 1 घ्यायची आणि त्या L is equal to 1 म्हणजे P सबसेल आहे. P चे 3 सबसेल येतात. सॉरी P चे 3 जनरेट्स आहेत Px Py Pz. तर त्याचे परत मग प्रत्येक Px Py Px Py Px चे 2 Py चे 2 आणि Pz चे 2 अशा पद्धतीने हे येतात. आता L is equal to 2. L is equal to किती घेऊ आपण 0. L is equal to 0. M is equal to काय आलं बघा 0. S is equal to प्लस हाफ. परत L is equal to 2. L is equal to 0. M is equal to 0. S is equal to minus half. L ची किंमत 0 घेऊन M ची किंमत 0 आली. L ची किंमत 0 असेल तर M ची किंमत ठरवायला 0 कशी ठरवणार -L to +L including 0. म्हणजे काय आलं -0 to +0 including 0 म्हणजे 0 आलं. L ची 0 M ची 0. S ची पहिली किंमत प्लस हाफ. L ची 0 M ची 0 S ची दुसरी किंमत मायनस हाफ. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर N ची किंमत किती आली 2. L ची किंमत किती घ्यायची आता 0 संपली 1 घ्यायची. L ची किंमत 1. M ची किंमत ठरवताना M ची किंमत L is equal to 1 आहे. M ची किंमत कशी ठरवायची -L to +L including 0. कळलं का. म्हणजे काय आलं -1 to +1 including 0 म्हणजे -1 0 +1 हे M च्या व्हॅल्यू आल्या. आता प्रत्येक एका M च्या व्हॅल्यू साठी S च्या किती व्हॅल्यू 2. पहिली प्लस हाफ दुसरी मायनस हाफ. प्लस हाफ मायनस हाफ प्लस हाफ मायनस हाफ. कळलं. तर M ची व्हॅल्यू इथं पहिली -1. S ची किंमत प्लस हाफ. दुसरी किंमत लगेच अँटी क्लॉकवाईज ची लिहायची. आता परत काय करूया N ची किंमत 2. L ची किंमत 1. M ची किंमत आता किती घेऊ द्या 0 घ्या. ठीक आहे. S ची किंमत प्लस हाफ. N ची किंमत 2. L ची किंमत 1. M ची किंमत S ची किंमत. आता हे M च्या किमतीत फक्त एकच राहिली +1. N ची किंमत 2. L ची किंमत 1. M is equal to 1. S is equal to प्लस हाफ. परत N ची किंमत
2, L ची किंमत 1, M ची किंमत 1, S इज इक्वल टू -हाफ. आता N च्या किमती 2 चे किती झाले व्हॅल्यू बघा, टोटल 8 आहेत का बघा बरं. म्हणजे L सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि N ची किंमत किती आहे, 2 आहे. आता त्याच्यामध्ये पण L ची व्हॅल्यू कुठं बदलली बघा, इथून L ची व्हॅल्यू बदलली. हा टोटली कुठला सेल आहे, L सेल, बरोबर आहे का. आता इथं L ची किंमत जिथून बदलते तिथून जरा वेगळं वेगळं केलं. ह्याच्यात परत 2 भाग पाडले. N ची किंमत 2 आहे तर 2 इथं घेतलं. L ची किंमत 0 याचा अर्थ कोणतं सबसेल, S. आणि हे 2 इलेक्ट्रॉन किंवा हे असं लिहू शकता 2s2. आता इथं L ची किंमत किती आहे, म्हणजे काय म्हणतो, P सबसेल, जे इथं 2p6 किंवा त्याला आपण P चे 3 बॉक्स दाखवायचे असेल. पहिला px, दुसरा py आणि तिसरा pj. कळलं. आता px मध्ये पहिले प्लस हाफ चे किती आहेत बघा, 1 2 3, हे 3 बॉक्स मध्ये, आणि मायनस हाफ चे किती आहेत, 3, तर हे मायनस हाफ चे 3. आता तुम्ही आणखी एक ऑब्झर्वेशन करा ह्याच्यामध्ये, ह्या 2 व्हॅल्यू कुठल्या सारख्या आहेत का बघा. मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, जगाची आपल्या देशाची संख्या 140 कोटी असेल, जनगणना झालीच नाही, करोना होईल त्यावेळेला 140 45 कोटी असतील. 145 कोटी प्रकारचे लोक आहेत. तुमच्यासारखा ह्या जगात तुम्हीच आहे, माझ्यासारखा मीच आहे ह्या जगात. मोदी सारखा, पण मोदीपेक्षा मी पण वेगळा. लक्षात आलं नाही, प्रत्येक जण वेगळा आहे. 140 कोटी प्रकारचे लोक आहेत. इवन आता कालचा निर्णय काय आपला बघा, मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक होणार. याचा अर्थ बोगस मतदान कुणालाच करता येणार नाही. कारण का, तुम्ही थंब जो दिलाय, ह्या थंबवरच्या रेगा ज्या असतात का नाही, 140 कोटी प्रकारच्या रेगा असतात. म्हणून एकाच आधार कार्ड दुसऱ्याचा आधार कार्ड तुम्ही अपडेट करायला जाणार आहात. आता तुम्ही लग्न झाल्यावर जाताय, नाव चेंज करताना आधार कार्ड अपडेट करावं लागतं, कारण नवऱ्याचं नाव लावून घ्यायचं असतं. परत त्यावेळेला ते अपडेट करताना थंब लागत नसेल तर ते मग तुमचं नाही, तुमचं आधार कार्ड नाही. म्हणजे आधार कार्ड अपडेट करताना तुम्हाला ते थंब जे आहे, म्हणजे बघा विज्ञानाला हे चॅलेंज आहे की नाही. एवढ्या प्रकारची लोक, त्यात 2 लोक कुठली सारखी नाही, बरोबर आहे का नाही. तर तसंच इलेक्ट्रॉनचं पण आहे. यात मला दाखवा ना, बघा इथं सारखं आहे का नाही, हे सारखंच आहे. इथं थोडं हे 2 सारखे आहेत, हे सारखेच आहे. इथं हे 2 सारखे आहेत, 2 सारखे आहेत, 2 सारखे आहेत, 2 सारखे आहेत. आता इथं हे तिन्ही पण एक सारखेच आहे, इथं मात्र वेगळं आहे. हे तिन्ही एक सारखे आहेत, तिन्ही N L M तिन्हीचं एकच आहे का नाही, पण S ला वेगळा आला. तसंच इथं हे तिन्ही पण एक आले, हे वेगळं, हे दोन्ही वेगळे आहेत, दोन्ही एकच आहेत. हे दोन्ही वेगळं आले, हे दोन्ही एकच आहे, हे वेगळं आलं. म्हणून आता हे किती इलेक्ट्रॉन झाले, हे 2 आणि हे 8. 8 मधले हे 2 आणि हे 6. 6 आणि 2 8 आणि 2 10. 10 प्रकारचे इलेक्ट्रॉन्स आहेत.
म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनचा इथं पत्ता व्यवस्थित सांगितलेला आहे. त्या पत्त्याचा अर्थ काय? हे दोन इलेक्ट्रॉन पहिल्या मुख्य शेल मध्ये आहेत, त्यामधील S ह्या उपशेल मध्ये असतील. पहिला इलेक्ट्रॉन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल, दुसरा त्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल. त्याच्या पुढं दुसरी मुख्य कक्षा, त्यामध्ये दोन उपकक्षा आहेत, एक S आहे एक P आहे. S ह्या उपकक्षेमध्ये पहिला इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज, दुसरा अँटी क्लॉकवाईज. परत 2P ही उपकक्षा, त्या P उपकक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज आहेत, 3 अँटी क्लॉकवाईज आहेत आणि प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. कळलं का? हे कळालं? त्याच्यानंतर आता मग शेवटचं सेल M, हे मी आता पुसून टाकतो. म्हणजे हे 1s2 2s2 आपण लिहू, 1s2 2s2 2p6. आता M ची किंमत, M मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. म्हणजे N ची किंमत त्यावेळेला किती दिलेली आहे बघा, N = 3. N = 3 देताना आता L च्या किमती कशा काढायच्या? N = 3, L = 0 to n-1, म्हणजे काय ना 0 to 3-1, म्हणजे 0 to 2, म्हणजे 0 1 2. कळलं का? आता L ची किंमत, N ची किंमत 3 झाली, N ची 3, L ची किंमत 0. आता L ची किंमत पहिल्यांदा 0 घेऊन M च्या व्हॅल्यू आपण ठरवूया, -L to +L including 0, म्हणजे -0 to +0 including 0 म्हणजे 0 चाललं. L ची किंमत 0, M ची किंमत 0, S ची पहिली किंमत +1/2, त्याच्यानंतर N ची किंमत 3, L ची किंमत 0, M ची किंमत 0, S ची किंमत दुसरी -1/2. आता L ची किंमत 0 घेऊन संपलं. L ची किंमत 3 आहे, ह्या L च्या किमती कळतं का? दिसतं का? L ची किमती किती आहे? 0 1 2. 0 घेऊन संपलं. आता 1 घेऊ आपण. M ची किंमत -1 0 +1. प्रत्येक एका M साठी N च्या 2 व्हॅल्यू. परत काय येणार? N ची किंमत 3, L ची किंमत 1, M ची किंमत -1, S ची किंमत +1/2, N ची किंमत 3, L ची किंमत 1, M ची किंमत -1, S ची किंमत -1/2. कळतं का? तुम्हीच सांगा आता. L ची किंमत 1, M ची किंमत इथं किती? 0, S ची किंमत किती? 0, S ची किंमत, आता L ची किंमत 0 आणि 1 घेऊन संपली. N ची किंमत P, L ची किंमत 1, M ची किंमत +1, S ची किंमत. आता आपल्या या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, व्हॅल्यू किती झालेत बघा बरं. 8वी व्हॅल्यू लिहायची का? काय गरजच नाही ना, 7च इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून शेवटची व्हॅल्यू लिहायची नाही. आता यात N ची किंमत 3 आहे, म्हणजे N ची किंमत 3, म्हणजे M कक्षा, म्हणून हे सर्व M कक्षेमध्ये येतं. आता इथं N ची किंमत झाल्यानंतर L ची किंमत इथून वेगळा आहे, म्हणजे हे दोन्ही पण N ची किंमत 3 म्हणून 3 3च लिहायचं आहे. कळलं का? N ची किंमत 3 आहे, 3, N ची किंमत 3 3, L ची किंमत 0 S, L ची किंमत 1 P. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. याच्यामध्ये किती? 5.
आता हेच कसं लिहायचं? S चा 1s असो, 2s असो, 3s असो, 4s असो, 10s असो, काय असायचं ते असो, S चा एकच बॉक्स दाखवायचा. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन? पहिला क्लॉकवाईज, दुसरा अँटी क्लॉकवाईज, प्लस हाफ हाफ, मायनस हाफ हाफ. आता इथं p चे किती बॉक्स दाखवायचे? त्याला डिजनरेट सेट म्हटलंय बघा. इक्वल एनर्जी ऑर्बिटल त्याला डिजनरेट सेट म्हटलंय. हा px, हा py आणि हा pz. त्याच्यामध्ये परत काय? प्लस हाफ चे किती आहेत बघा? प्लस हाफ चे 3, 1 2 3. आता हे भरताना पण काय करायचं? इथं भरायचं नाही आणि इथं रिकामं सोडायचं नाही. सिरियली आपला क्रम कसा आहे तसं. उर्दू मधलं कोण आहे का? तिकडून लिहितात, म्हणून तसलं काय करायचं नाही. बरोबर आहे का? उर्दू वाली माहित आहे का? है क्या कौन? उर्दू में पढ़ा हुआ क्यों नहीं क्या तुम? उर्दू मीडियम में ऐसे लिखते हैं. इकडून सुरुवात करतात, आपण इकडून लिहितो वहीत, ते इकडून लिहितात. तुम्हाला माहिती नसलं तर बघा जा, पुण्यात आहे उर्दूचं तसं असतं. तसं आपलं नाही. आपण काय करायचं? पहिला इथं, दुसरा इथं, तिसरा इथं. आता चौथा हा इथं आहे, तो इथं इथं येणार नाही, इथंच येणार. पाचवा इथंच येणार. हे रिकामं राहणार. कळलं? 3p5 म्हणजे हे 3s2 3p5 3 मेन एनर्जी लेवल सारखी. s2 p5 5 आणि 2 7 7 म्हणजे हे काय ना 3s2 3p5. हे जे जुन्या पद्धतीने तुम्ही कॉन्फिगरेशन लिहित होता ते आता कसं लिहायचं? अशा पद्धतीने लिहायचं. तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनचं 118 एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मध्ये, त्या सर्वांच्या मध्ये तुम्ही 118 प्रकारच्या व्हॅल्यू येतील. कुठेही दोन किमती सारख्या येणार नाही. 118 एलिमेंट कुठलाही असो किंवा 110 नंबरचा आहे, ते 110 प्रकारच्या व्हॅल्यू असतील. तेच पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आपण सांगणार आहे. अबव प्रिन्सिपल तुम्हाला झालंय. अबव प्रिन्सिपल म्हणजे थोडक्यात काय? एनर्जी लेवल डायग्राम. म्हणजेच काय? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, ऑर्बिटल्स फिलर होल्ड. 1s नंतर 2s येतं, नंतर 2p येतं, नंतर 3s येतं, नंतर 3p येतं, त्याच्यानंतर 4s येतं, नंतर 3d येतं. ते डायग्राम जे आहे ते पूर्ण तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचं अबव प्रिन्सिपल झाल्यानंतर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगितले बघा? स्टेटमेंट त्याचं no two electrons in an atom can have same values for all the 4 quantum numbers. कुठल्याही एकाच एलिमेंट मधल्या किंवा कुठल्या एलिमेंट मधल्या एखाद्या ऍटमचं आपण क्वांटम नंबरच्या जर व्हॅल्यू ठरवायच्या म्हटलं तर त्यामधले असे कुठेही दोन इलेक्ट्रॉन सापडणार नाही की त्याच्या चारही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू एकमेकांसारख्या आहेत. भले तिन्ही किमती NLM सारखा असू शकते, S मात्र वेगळंच असेल. नो टू इलेक्ट्रॉन्स, नॉट टू, TW, no two electrons in an atom can have same values for all the 4 quantum numbers. एकाच ऍटम मध्ये चारही क्वांटम नंबरच्या 2 व्हॅल्यू कुठल्याही सारख्या नसतील. 3 सारख्या असतील परंतु चौथी कम्प्लिटली वेगळीच असेल. त्याच्यासाठी मी उदाहरण काय सांगितलं तर तुम्हाला लक्षात नसेल, परीक्षेच्या वेळेला आठवत नसेल तर जगामध्ये कोण 2 माणसं सारखी नाहीत असं लक्षात घ्या. बरोबर? कोणीतरी म्हणले की जुळी
असतात. 10 मिनिटानं सुद्धा अंतर असतं त्याच्यामध्ये, 10 मिनिटाचं अंतर असतं. आणि कुठं ना कुठं तुम्ही कुणीही कुठलीही जुळी आणा, मी त्याच्यातला फरक नाही आयडेंटिफाय करून दिला तर सांग, मी काय म्हणेल ते बक्षीस देतो. 2 जुळी माझ्या समोर आणायची, एक फक्त 15 मिनिटं मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघणार. चेहऱ्यात मला काही नाही सापडलं तर हात बघणार, हातामध्ये नाही बघितलं तर पायाच्या नखाकडे बघणार, हाताच्या नखाकडे बघणार, इथं बघणार, सापडतं. कुठं ना कानाच्या पाळ्या बघायच्या, थोडासा फरक असतो. एखाद्याला इथं तीळ असतो, इथं असतो, इथं असतो, इथं असतो, म्हणजे दोघं वेगळी आली का नाही. तुम्ही म्हणता की जुळी आहे ती, जुळी आहे ती, पण 10 मिनिटाचं अंतर आहे. थोरला 10 मिनिटं नाही. थोरला आणि धाकटा कसा करतात घरात, थोरला तू आहे का मी आहे, 10 मिनिटांना जो असेल वेगळा तो 10 मिनिटात. जन्मतारीख शाळेमध्ये एकच असते, परंतु त्याच्यामध्ये घरामध्ये वाटण्या करताना धाकटा कोण, 10 मिनिटांना उशिरा जन्मलेला. कळलं का नाही. तिळी पण आहेत असतात माहिती आहे, सांगोल्यात तिळी आहेत आपल्या गोष्टी गल्लीमध्ये कांबळे. तिळ म्हणजे 3. असू द्या, ठीक आहे, असू द्या. मला यातून सांगायचं काय, तुम्ही जे चॅलेंज केलं मला कुणीतरी परवा जगामध्ये, जुळी मुलं 2 सारखीच आहेत, पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यातला डिफरन्स मी जाणवूनच देईन तुम्हाला. परमेश्वर असा काही व्यक्ती आहे, परमेश्वर किंवा काय जो निर्माता आहे तो, आपण त्याला तसं म्हणूया, निर्माता म्हणून. परमेश्वर अंधश्रद्धा तुम्ही म्हणाल किंवा असं तसं नसतं, परंतु तसं नाही. या निर्माणकर्त्यानं काय केलेलं आहे, कुठल्याही 2 गोष्टी सारख्या. असं मी इंग्लिश स्कूल कुठेतरी असेल का, अशीच इमारत, असंच सगळं, कदापि नसेल. काही ना काही बदल असणार आहे. आपल्या भिंती थोड्या ओल्या झाल्या, त्यांच्या नसतील ना. कळतं का मी काय म्हणतो ते, थोडस ना काही बदल असेल, एवढंच मला सांगायचं याच्या निमित्तानं. त्याच्यानंतर हंट्स रूल. हंट्स रूल ऑफ बोलू नका, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हा पण महत्वाचा आहे बरं का. या टॉपिक मधलं हे जे मी घेतले ते संपूर्णपणे तुम्हाला कायमस्वरूपी MSc ला गेला, PhD ला जरी गेला तरी हे महत्वाचं आहे. म्हणून मी हे बेसिक घेतोय. तुम्ही कधीच हे विसरू शकणार नाही आणि विसरायचंच नाही. हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. त्याचं उदाहरण कसं मी सांगतोय बघा. When several degenerate set of orbitals are available. When several degenerate set of orbitals are available, then all such orbitals are first filled with electrons having parallel spin, and then they start pairing with electrons having anti-parallel spin. चला, यातला उदाहरण मी आता तुमच्या व्यवहारात देतो. 20 जोडप्यांची टूर काढायची आहे. मी जोडपी म्हणतो, जोडप्याचा अर्थ तुम्हाला कळतो, कळला. विदाउट अपत्याची जोडपी कन्सिडर करा. पोरं खांबाला बांधले किंवा पोरं असली तरी ती न्यायची नाही. अशी 20 जोडपी मी काय केली, 40 सीटची लक्झरी केली. आता 20 सीटच्या सीट्स 20 आहेत, प्रत्येक सीटची कॅपॅसिटी 2ची आहे. 20 जोडपी आहे. पहिल्यांदा 20 जण 20 ठिकाणी बसतील, बरोबर आहे का नाही. नियमानं जायचं, आता नियम बाह्य काहीही करायचं. 20 जण 20 जागेला बसल्यानंतर 21वा अँटी पॅरलल असेल. 21वी व्यक्ती काय करणार,
आपला माणूस कुठं आहे तिथं जाऊन बसणार, दुसऱ्या ठिकाणी कुठेही जाणार नाही, शक्यच नाही. कळलं का? मास्क काढून बसवायचे, नाहीतर मास्क नसला की ते कुठं पण जाऊन बसले. मास्क असल्यानंतर मी काय म्हणतोय, सगळ्यांना मास्क काढायला लावले. ते काय करणार, एखादी आंधळी असली तर ती वयस्कर न्यायचीच नाही. चष्मा विसरलाय म्हणायचं नाही, मग मी चुकून इथं बसली तर ते वेगळं होईल ना. 20 जणांच्या मॅडम त्यांच्या मिस्टरांच्या जवळ जाऊन बसते, हाच रूल सांगायचा आहे मला. असं क्वचित होणार नाही की बाबा इकडचं तिकडं तिकडचं इकडं, चालत नाही. घरात आल्यावर भांडणं. तुम्हाला तिथं कसं वाटतंय? ठीक आहे, ओके.